अम, आपण सगळ्यांनीच कधीतरी डेंटल क्लिनिकला व्हिजिट केली असेल किंवा कधीतरी गेले असतीलच. तर आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की डेंटिस्टकडे जाणं किंवा क्लिनिकला जाणं, दातांची कोणतीही ट्रीटमेंट करून घेणं म्हणजे थोडीशी एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट आहे किंवा थोडी खर्चिक बाब आहे. पण मेन म्हणजे आपलं दुर्लक्ष त्यासाठी कारणीभूत असतं. आपण जर सगळ्यात पहिल्यांदा फक्त चेकअपसाठी गेलात तर आपलं जे 200 ते 500 रुपयांमध्ये काम होऊ शकतं. ते नंतर आपण दातांमध्ये सिमेंट भरणं किंवा दात काढणं किंवा इम्प्लांट पद्धतीने दात बसवणं किंवा रूट कॅनल करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च हळूहळू वाढत जातो. तर मी सगळ्यांना हेच सांगेल की आपण दर एक 6 ते 8 महिन्यांनी दातांच्या दवाखान्यामध्ये जाणं किंवा दातांच्या दवाखान्यामध्ये जाऊन आपलं स्वतःचं चेकअप करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याला काही त्रास आहे की नाही आहे. तर आपण कोणत्याही दातांच्या दवाखान्यामध्ये जाऊन ते करू शकतात. माझी स्वतःची प्रॅक्टिस बोईसर इथे आहे. बोईसर वेस्टला माझं क्लिनिक आहे, कोटक महिंद्रा बँकच्या मागे. तिथे मी प्रॅक्टिस करतो आणि माझं मूळ गाव धनसार आहे. धन्यवाद. बाकी काही असेल तुम्हाला विचारायचं असेल तर मी इथे उपस्थित आहे, आपण विचारू शकता. थँक्यू.